डोळ्यात मिरची पूड टाकली, तलवारीनं वार करून मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांची 2 जानेवारी रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। सोलापूर महानगरपालिका निवडणुकांना काही दिवस शिल्लक असताना बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येमुळे सोलापूरचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। भाजपच्या 2 गटात झालेल्या वादातून सरवदे यांना ठार केल्याचं सांगण्यात येतंय। बाळासाहेब सरवदे कोण होते, त्यांच्या हत्येचा कट कसा रचला गेला, हे सर्व आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। राज्यातल्या राजकारणाविषयी बोलायचं झालं तर खूप आधीच राजकारणाची आणि राजकारण्यांची पातळी खाली घसरली आहे। महापालिका निवडणुकांसाठी साम दाम दंड भेद ज्याचा अवलंब करता येईल ते सगळं केलं जात आहे। मात्र या सगळ्या चढाओढीत जेव्हा कुणावर जीवघेणा हल्ला होतो, कुणाची तरी हत्या होते, तेव्हा असा प्रश्न पडतो की माणसाच्या जीवापेक्षा हे राजकारण एवढं महत्त्वाचं झालंय का? नेत्यासाठी रात्रंदिवस पळणाऱ्या कार्यकर्त्यांचा जीव एवढा स्वस्त वाटू लागलाय का? महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सोलापूर शहर अध्यक्ष बाळासाहेब पांडुरंग सरवदे यांची चुलत वहिनी रेखा सरवदे या प्रभाग 2 क मधून भाजपकडून इच्छुक होत्या। त्याच प्रभागात भाजपकडून शालन शिंदे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता। पक्षातील नेत्यांनी रेखा यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी अर्ज माघारी घेतला। यासाठी शुक्रवारी 2 जानेवारी रोजी सकाळी 10:30च्या सुमारास परिसरात बैठक देखील झाली होती। रेखा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, पण त्यानंतर शिंदे यांच्या गटातील काहींनी डिवचणारे आणि चिडवणारे मोबाईल स्टेटस ठेवले। शिवाय रेखा सरवदे यांच्या घराजवळून दुचाकी जोरानं नेणं, गोंधळ घालणं हे सर्व सुरू होतं। बाळासाहेबांना याची माहिती मिळताच त्यांनी शिंदेंचं ऑफिस गाठलं आणि त्यांना जाऊन जाब विचारलं। या दरम्यान शंकर शिंदे यांच्या गटानं भांडणाला सुरुवात केली। भांडण इतकं विकोपाला गेलं की तानाजी विशाल शिंदे हे तलवार घेऊन आले, तर आलोक शिंदे आणि दादू दोरकर यांनी कोयता आणला। भाजपच्या उमेदवार शालन शिंदे आणि शारदा यांनी बाळासाहेबांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकली। त्याचा फायदा घेऊन शंकर शिंदे याचे साथीदार राहुल आणि सुनील यांनी सरवदे यांचे हात पकडून ठेवले। त्याच वेळी तानाजी आणि विशाल शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्यावर तलवारीनं वार केले। रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या बाळासाहेबांनी प्राण सोडले। सरवदे यांच्या हत्येची बातमी सोलापुरात वाऱ्यासारखी पसरली। अमित ठाकरेंना बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येची बातमी कळताच त्यांनी थेट सोलापूर गाठला। त्यांनी सरवदे कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं। बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी आणि 2 लहान मुलींनी टाहो फोडला। मला माझे पप्पा आणून द्या असं म्हणणाऱ्या सरवदेंच्या मुलींना पाहून अमित ठाकरेंना सुद्धा अश्रू अनावर झाले होते। अमित ठाकरेंनी माध्यमांसमोर संताप देखील व्यक्त केला। मी इथल्या पोलिसांना भेटणार नाही, त्यांना विनंती करणार नाही, थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आणि न्याय मागणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरातील सरवदे कुटुंबियांची परिस्थिती बघितली पाहिजे। अशा पद्धतीनं निवडणुका होणार असतील तर निवडणुकाच नको असं म्हणायची वेळ सध्या आली आहे। आम्ही सर्व उमेदवारी अर्ज परत घेतो, तुम्हीच जिंका। निवडणुका जिंकण्यासाठी खून होण्याची परिस्थिती तुम्ही आणून ठेवली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली आहे। खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा सरवदे कुटुंबाची भेट घेऊन भाजपवर निशाणा साधलाय। भाजपची सत्तेसाठी जी भूक आहे, जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात। फक्त पैसा आणि सत्ताच नाही तर ते आता रक्तावर येऊन थांबलेत, अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून भाजपवर हल्लाबोल केला। संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई राक्षसी भाजप विरोधातच सुरू राहील असं देखील त्यावेळी म्हणाले। सरवदे हत्ये प्रकरणातील माजी नगरसेविका शालन शिंदे यांचे पती शंकर शिंदेसह 11 आरोपींना 8 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपींना अटक झाली असली तरी सरवदे कुटुंबाचा मुख्य आधार हरपलाय। कुणाचं तरी कुंकू पुसलं गेलं, चिमुकल्या लेकींवरचं बापाचं छत्र हरपलं, तर कुणाचा जिगरी यार गेला। गेल्या महिनाभरात सोलापुरातील हत्येची ही दुसरी घटना आहे। याआधी सुद्धा सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ता आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर तृतीयपंथी अय्यूब सय्यद यांची हत्या झाली होती। खोपोलीचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी दिवसा ढवळ्या झालेल्या हत्येनंतर खोपोली शहर बंद पाडण्यात आलं होतं। पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आली, मात्र हत्येचं हे सत्र अजून थांबायचं नावच घेत नाहीये। सरवदेंच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा होणार का? त्यांच्या परिवाराला न्याय मिळणार का?
पोलिसांची पुढची भूमिका काय असेल आणि आता तरी निवडणूक आयोग या सर्व घटनांची गंभीरपणे दखल घेणार का, हे सगळं पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.